नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, या 3 पीक विमा कंपनीच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फल पीक विम्याची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे। बघा मित्रांनो, पुनर्रचित हवामान आधारित फल पीक विमा योजना अंबिया बहार सन 2023-24 अंतर्गत गारपीट या अतिरिक्त हवामान धोक्यासाठी राज्य हिस्सा अनुदानाकरिता 9,48,38,974 इतकी रक्कम विमा कंपनीसह अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे मित्रांनो GR प्रकाशित करण्यात आला आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या फल पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांची आर्थिक ध्येय अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी, याकरिता राज्यात प्राधान्याने पुनर्रचित हवामान आधारित फल पीक विमा योजना राबवण्यात येत आहे। विविध हवामान धोक्यामुळे फल पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते। पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते। या सर्व बाबीचा विचार करून शेतकऱ्यांना फलपीक नुकसान भरपाई मिळवण्यासाठी एक उपाय म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फल पीक विमा योजना राज्यात सन 2021-22, सन 2022-23 व सन 2023-24 या 3 वर्षांमध्ये अंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, स्ट्रॉबेरी व पपई या 9 फल पिकांसाठी 30 जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड व भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड या 3 विमा कंपन्या मार्फत संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये राबवण्यात येत आहे। आणि मित्रांनो, पुनर्रचित हवामान आधारित फल पीक विमा योजनेत अंबिया बहार सन 2023-24 अंतर्गत गारपीट या अतिरिक्त हवामान धोक्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीने मागणी केल्यानुसार विमा कंपन्यांना संदर्भ क्रमांक 3 अन्वये कृषी आयुक्तालयाने राज्य हिस्सा अनुदान रक्कम 9,48,38,974 रुपये वितरित करण्याची विनंती केली आहे। त्यानुसार पुनर्रचित हवामान आधारित फल पीक विमा योजनेअंतर्गत अंबिया बहार सन 2023-24 अंतर्गत गारपीट या अतिरिक्त हवामान धोक्यासाठी राज्य हिस्सा अनुदानापोटी 9,48,38,974 रुपये इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकतात। भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि संदर्भ क्रमांक 3 अन्वये कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस यांचा विचार करून पुनर्रचित हवामान आधारित फल पीक विमा योजनेअंतर्गत अंबिया बहार सन 2023-24 अंतर्गत गारपीट या अतिरिक्त हवामान धोक्यासाठी राज्य हिस्सा अनुदानापोटी 9,48,38,974 रुपये इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीसह उपलब्ध करून दिल्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, या 3 पीक विमा कंपनीच्या माध्यमातून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फल पीक विम्याची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, पहिली पीक विमा कंपनी बघा भारतीय कृषी विमा कंपनी, दुसरी पीक विमा कंपनी बघा HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि मित्रांनो तिसरी पीक विमा कंपनी बघा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी। या तिन्ही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फल पीक विम्याची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे। यासाठी राज्य शासनाकडून 9,48,38,974 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, ही मदत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या 3 पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।